पेक्षा तब्बल 5 पटीनं अधिक जागांवर भाजपानं आघाडी घेतली असून दिल्ली विधानसभेमध्ये भाजपानं 12 वर्षांच्या आपच्या सत्तेला सुरुंग लावलाय। दिल्लीमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आपमध्ये तिरंगी लढत झाली होती। दरम्यान या तिरंगी लढतीचा मोठा फायदा भाजपाला झालेला आहे। तर अर्थातच दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का बसलाय, कारण माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा सामना करावा लागतोय। नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधून तब्बल 3182 मतांनी केजरीवाल यांना पराभव स्वीकारावा लागलाय। भाजपाचे उमेदवार परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना धूळ चारली असून आम आदमी पक्षाचा हुकुमी एक्का असणाऱ्या केजरीवालांच्या पराभवाने पक्षाला मात्र मोठा धक्का बसलाय। मेरे नई दिल्ली के मतदाताओं का धन्यवाद करता हूं। मैं लाखों कार्यकर्ताओं का जिन्होंने जी जान मेहनत करी है उनका धन्यवाद करता हूं। पहली प्राथमिकता में यहाँ की महिलाओं को 2500 रुपये का हमने वायदा किया है। हमने सारे करप्शन के ऊपर में SIT का गठन करने की बात करी थी। हमने यमुना रिवर फ्रंट बनाने की बात करी थी। दिल्ली में पॉल्यूशन कम करने की बात करी थी। दिल्ली में ट्रैफिक कंजेशन कम करने की बात की थी। सारी की सारी दिल्ली को अच्छा सुंदर बनाना, दिल्ली को अच्छी राजधानी बनाना, जैसे दुनिया में राजधानी होती हैं वैसा बनाना कि दिल्ली वालों को ऐसी राजधानी पे गर्व हो, ऐसी राजधानी मिलके बनाएंगे। तो सारी हमारी प्राथमिकता है। ये जब 11 साल झूठ से कोई सरकार चलाएगा, जब लोगों को फुसलाएगा, उनकी बातें नहीं सुनेगा, तब लोग उसको एक बार मौका और दे सकते हैं। दूसरी बार मौका देना, ये गलती दिल्ली वाली नहीं करेंगे और उन्होंने नहीं करी है। हमारी जो बहुमत से सरकार बनी है वो बहुत एक्सपेक्टेड थी। मैं सभी का धन्यवाद करना चाहूँगी, सभी नई दिल्ली वासियों का धन्यवाद करना चाहूँगी। हाँ जी, आप सबका आशीर्वाद, आप सबका प्यार, आज पापा जो जीत रहे हैं वो आप सबके समर्थन के साथ जीत रहे हैं और एक बार फिर आप सबका बहुत बहुत धन्यवाद। तर आपसाठी मोठा पराभव आहे। दरम्यान आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांचाही पराभव झालाय। जंगापुरा मतदारसंघातून मनीष सिसोदियांना 650 मतांनी पराभव स्वीकारावा लागलाय। अरविंद केजरीवाल यांचे खास म्हणून मनीष सिसोदियांची ओळख आहे, त्यामुळे आता सिसोदियांचा पराभव हा मोठा धक्का मानला जातोय। तर एका बाजूला आपच्या या 2 दिग्गजांचा पराभव झालेला आहे, मात्र अतिशी मार्लेना या मात्र विजयी ठरलेल्या आहेत। दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना विजयी झाल्या असून काटेकी टक्करमध्ये अतिशींनी विजय मिळवलाय। भाजपाच्या रमेश बिथुरींना पराभवाचा धक्का इथं पचवावा लागणार आहे, तर कालकाजी मतदारसंघातून अतिशींचा विजय झालाय। सबसे पहले तो मैं कालकाजी विधानसभा की जनता का धन्यवाद करना चाहती हूँ, जो उन्होंने मुझ पर भरोसा दिखाया। मैं अपनी पूरी टीम का धन्यवाद करना चाहती हूँ, जिन्होंने बाहुबल, गुंडागर्दी, मार पिटाई का सामना भी करते हुए ज़मीनी स्तर पे मेहनत करी और जनता तक पहुँचे। बाकी दिल्ली की जनता का जनादेश है, हमें जनादेश स्वीकार है। ये मैं अपनी सीट जीती हूँ, लेकिन ये जीत का समय नहीं है, ये जंग का समय ही है। जंग जारी रहेगी भारतीय जनता पार्टी के खिलाफ, उनकी तानाशाही और उनकी गुंडागर्दी के खिलाफ। आम आदमी पार्टी हमेशा गलत के खिलाफ लड़ती आई है और हमेशा गलत के खिलाफ लड़ती रहेगी। ये ज़रूर एक सेटबैक है, लेकिन आम आदमी पार्टी का संघर्ष दिल्ली के लोगों के लिए, देश के लोगों के लिए कभी खत्म नहीं होगा। तर केजरीवाल आणि सिसोदियांच्या पराभवामुळे आपला मोठा धक्का बसलेला आपण पाहतोय। अरविंद केजरीवाल पराभूत झाले आहेत, मनीष सिसोदिया सुद्धा पराभूत झाले आहेत, मात्र अतिशी मार्लेना या विजयी झालेल्या आहेत। दरम्यान दिल्लीमध्ये भाजपाला कोणत्या घोषणांचा फायदा झाला आपण पाहतोय। गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी मिळणार, होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर मिळणार, 200 युनिट पर्यंत वीज मोफत, रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत मिळणार, ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा। दरम्यान यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट आपण पाहतोय। विकासाचा विजय, सुशासनाचा विजय, या ऐतिहासिक जनादेशासाठी दिल्लीतील बांधवांना नमन। आम्ही दिल्लीचा विकास करण्यामध्ये आणि विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची प्रमुख भूमिका बजावण्यात हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कोणतेही कसर सोडणार नसल्याचं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे।
तर आपला दिल्लीमध्ये मोठा धक्का बसला आणि यानंतर केजरीवाल यांचं वक्तव्य आता समोर येते। गेल्या 12 वर्षांमध्ये आम्ही काम केलेले असं केजरीवाल म्हणतात। पराभवानंतर आता केजरीवालांची प्रतिक्रिया समोर येते। जनतेची सेवा करतच राहणार असल्याचं केजरीवाल म्हणतात। तर जनतेने दिलेला निर्णय कौल हा आम्हाला मान्य असल्याचं केजरीवालांनी म्हटलंय। जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं। जनता का निर्णय सर माथे पर। मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है, वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे। तर नवी दिल्लीमध्ये अण्णा हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी नंतर भ्रष्टाचाराची साथ दिली आणि त्यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा आता दिल्लीकरांनी फाडल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। दिल्लीतील मराठी माणूस हा मोदींच्या मागे ठामपणे उभा राहिल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे। सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं, त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे। तर दिल्लीमध्ये आपचा पराभव झाला आणि या पराभवानंतर आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सवाल विचारलाय। निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेसने समन्वय राखला नाही, मात्र या पुढील निवडणुका समन्वयाने लढतील का असा प्रश्न रोहित पवारांनी विचारलाय। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा मोठा पराभव झाला। यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भावनिक झाल्याचं दिसून आलं। एवढं प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही रस्ता सोडून गेलात, त्यामुळे नाईलाजाने तुमच्या विरोधात बोलावं लागलं अशी प्रतिक्रिया देताना अण्णा हजारेंच्या डोळ्यातून पाणी आल्याचं दिसून आलं। राम पाणी देऊ अण्णा। हीच आम्ही अपेक्षा ठेवली तुमच्याकडून। नाविलाज तो आम्हाला बोलावं लागलं। अरे एवढं प्रेम केलं तुमच्यावरती, पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नाविलाज असतो मला बोलावं लागलं। तर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली। केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे आता अण्णा हजारे हे भावुक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। यानंतरची आताची सर्वात मोठी बातमी आपण बघणार आहोत। शिंदे सेनेकडनं आमचे खासदार विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेला आहे। खासदारांना प्रलोभन दाखवली जात असल्याचा आरोपही दानवेंनी केलेला आहे। सांसदों ने ही कल दिल्ली में स्पष्टीकरण दिया है और ये लोग पैसे का लालच बता के कुछ ऑफर देके लोग खरीदी करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन पार्टी सिर्फ पैसे पे नहीं चलती, पार्टी विचारों से चलती है। वो शिवसेना का प्रमुख जी का विचार लेके चलने वाले शिवसैनिक जहाँ के वहाँ है। तर एका बाजूला शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्यामध्ये युद्ध सुरू असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। 2019 मध्ये निवडणुकीआधीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची हातमिळवणी झाली होती, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं, तर त्यांनी चर्चा करायला हवी होती असं फडणवीसांनी म्हटलंय। तर भाजपच्या जागा कमी आल्यानं ठाकरेंनी रंग बदलल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। तो सवाल ये उठता है कि अगर आपको डिस्कशन करना है, अगर आपको ये आभास है कि नहीं मुझे किसी बंद कमरे में ये कहा गया था कि आपको सीएम का पद दिया जाएगा, तो चर्चा तो कर सकते थे।
आपने चर्चा नहीं, क्योंकि आपने पहले दिन से तय कर लिया था कि अगर नंबर गेम फंसता है। और इसमें मतलब बाद में जो चीजें ध्यान में आई वो ये आई कि शरद पवार जी ने इनके साथ एक प्रकार से प्रीपोल टैसिट अंडरस्टैंडिंग की थी। पवार जी ने उनको कहा था कि देखिए, जहां पर आप लोग कांग्रेस के सामने लड़ रहे हैं हम आपको मदद करेंगे, जहां हम बीजेपी के सामने लढ रहे हैं आप हमको मदद कीजिए। या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडकी बहिणी संदर्भात। लाडकी बहिणी योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांनी आता त्यांना मिळालेले लाभाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे। पुणे जिल्ह्यातल्या महिला पैसे परत करण्यात आघाडीवर आहेत, तर त्याखालोखाल कोल्हापूर आणि अहिल्यानगरचा समावेश आहे। ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी गाडी आहे किंवा ज्या बहिणी इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिला लाडकी बहिणी योजनेसाठी अपात्र ठरत आहेत। राज्यामध्ये 2,47,00,000 महिलांपैकी तब्बल 5 लाख महिला या विविध कारणांमुळे योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरत आहेत। तर महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमुळे आता सरकारला चांगलाच आर्थिक फटका बसतोय।